हाय एव्हरीवन. 4/10/2025ला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं नोटीस नंबर 18 जी आहे ती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलेली आहे. जर आपण या नोटीसला लक्षपूर्वक रीड केलं ना, तर या नोटीसमध्ये यांनी मेन्शन केलंय की आपला जो कॅप राउंड 3 आहे ना, एमबीबीएस बीडीएसचा अकॅडमिक इयर 2025-26, तर ह्याचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते चालू होत आहे आणि त्याची डेट मेन्शन केलेली आहे. त्याचबरोबर या पीडीएफ मध्ये चॉईस फिलिंग कधी होणार आहे, सीट अलॉटमेंट कधी होणार आहे, कॉलेजचे नावं कधी मिळणार आहे, कॉलेज जर अलॉटमेंट झालं तर तुम्हाला जॉईन कधी करायचंय, किंवा मग थर्ड राऊंड साठी रूल काय आहेत, कोणते विद्यार्थी इलिजिबल राहणार आहेत, तुम्ही सेकंड राऊंड मध्ये कोणती चूक केल्यावर तुम्हाला थर्ड राऊंडला इलिजिबल केलं जाणार नाहीये. त्याचबरोबर सीईटीसीएल 15% ऑल इंडिया कोटा, एमसीसी 15% ऑल इंडिया कोटा आणि AA-CCCचा जो ऑल इंडिया कोटा आहे ना, तिकून जर तुम्हाला सीट अलॉटमेंट झाली असेल तर तुम्हाला या ठिकाणी एमबीबीएस बीडीएसच्या थर्ड राऊंडला एलिजिबल केलं जाणार आहे की नाही केलं जाणार आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या पीडीएफ मध्ये मिळत आहे. तर ही पूर्ण इन्फॉर्मेशन मी एकदम सविस्तर एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील. जर तुमचा एखादा डाऊट शिल्लक असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आता आपण सगळ्यात अगोदर जर डेट बघितली, तर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी, पेमेंट करण्यासाठी आणि डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आपल्याला एक डेट दिलेली आहे एमबीबीएस बीडीएस ची कॅप राउंड 3 ची. तर ती आपल्याला जी काही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्मची डेट आहे ना, तर ती 6/10/2025 ते 8/10/2025 सकाळी 11:59 AM पर्यंत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. परत मी बोलतोय, इथे तुम्हाला AM वर आणि PM वर फोकस करणं हे लक्षात राहू द्या. बरेच विद्यार्थी AM मेन्शन असतं आणि संध्याकाळी 10 वाजता कॉल करताय की सर आमचा ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो फिलअप होत नाही. याचं नेमकं कारण काय असणार आहे? कारण हे असतं की जो क्लोजिंग टाइम आहे ना, तो पण तुम्हाला महत्वाचा असतो. फक्त डेट बघून कुठलीही प्रोसेस करायची नसते, ही गोष्ट लक्षात ठेवा. यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की ज्यांनी अगोदर ऍप्लिकेशन फॉर्म भरला होता त्यांना कुठल्याही प्रकारे परत ऍप्लिकेशन फॉर्म भरायची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही स्टार्टिंगला जर फॉर्म भरला असेल, ज्यावेळेस पहिल्यांदा एकदम स्टार्टिंगला ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झाले होते, तरी तुम्हाला भरायची गरज नाहीये. ज्यावेळेस बीएमएस बीएचएमएस चे ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झाले होते तिथं भरला असेल, किंवा ग्रुप सी चे ओपन झाले होते तिथं भरला असेल, तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे नवीन ऍप्लिकेशन फॉर्म भरायची गरज नाहीये. नंतर पेमेंट करायची पण सेम डेट तुम्हाला बघायला मिळते. डॉक्युमेंट अपलोड साठी पण तुम्हाला सेम तारीख बघायला मिळते. या ठिकाणी कंबाईन मेरिट लिस्ट येणार आहे, म्हणजे ज्यांनी अगोदर ऍप्लिकेशन फॉर्म भरले होते आणि जे आता नव्याने ऍप्लिकेशन फॉर्म भरतील, या सर्वांचे कंबाईन मेरिट लिस्ट तुम्हाला 9/10/2025 ला बघायला मिळणार आहे. या लिस्ट मधून त्याच मुलांची नावं ओळखली जाणार आहे ज्या मुलांनी की कॅप राउंड 2 ला फ्री एक्झिट केली होती ग्रुप ए मध्ये आणि नंतर थर्ड राऊंडला परत 1000 रुपये पेमेंट केलं नाही. त्याच मुलांची नावं या ठिकाणी ओळखणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स दिली जाणार आहे. आता सीट मॅट्रिक्स काय राहते, तुम्हाला 9/10/2025 ला सीट मॅट्रिक्स दिली जाणार आहे आणि सीट मॅट्रिक्स मध्ये टोटल किती जागा रिकाम्या आहे थर्ड राऊंड साठी याची पूर्ण इन्फॉर्मेशन राहते. किंवा नवीन एखादं कॉलेज ऍड झालं तर ते पण कॉलेज तुम्हाला बघायला मिळेल. थोडक्यात जेवढे कॉलेज सीट मॅट्रिक्स मध्ये पार्टिसिपेट करतील ते सगळे कॉलेज आपण चॉईस फिलिंगला टाकू शकतो. नंतर आपल्याला जी काय ऑनलाईन फिलिंग करायची ना प्रेफरन्सची किंवा चॉईस फिलिंग कॅप राउंड 3 साठी, तर ती 10/10/2025 ते 12/10/2025 11:59 PM पर्यंत आहे. हे पण तुम्हाला लक्ष देणं आहे की संध्याकाळपर्यंत आपण या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतो 10 तारखेपासून 12 तारखेच्या दरम्यान. ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं आहे. त्यानंतर आपला जो काही रिझल्ट येणार आहे ना, डिक्लेरेशन ऑफ कॅप राउंड 3 जो आहे तो 15/10/2025 ला येणार आहे. आणि कॉलेज जॉईन करायची जी डेट आहे, जर तुम्हाला अलॉटमेंट झालं तर 16/10/2025 ते 20/10/2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला जे आहे ते कॉलेज जॉईन करायची डेट आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर तुम्हाला 10 तारखेपर्यंत जे आहे ते पूर्ण चॉईस फिलिंगला अप्लाय करायचं आहे आणि 20 तारखेपर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट झाल्याच्या नंतर जॉईनिंग करायचा शेवटचा टाइम पिरियड आहे. आता जर आपण रूल बघितले काय काय रूल लागू आहेत, पहिला रूल यांनी मेन्शन केलाय की ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर ऍप्लिकेशन फॉर्म भरलाय त्यांना परत कुठल्याही प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म भरायची गरज नाही आहे. नंतर सेकंड रूल त्यांचा असा आहे की ज्यांना कॅप राउंड 2 मध्ये सीट अलॉटमेंट झालं होतं एमबीबीएस बीडीएसच्या, पण त्यांना ते कॅप राउंड 2 चं कॉलेज जॉईन केलं नाहीये, तर अशा मुलांना कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर फॉर्म जो आहे तो अनलॉक करणं, सबमिट करणं, पेमेंट करणे आणि परत त्याला जे आहे ते लॉक करणे, तरच तुम्हाला पुढच्या राऊंडला एलिजिबल ठेवलं जाणार आहे. सेकंड रूल असा सांगतोय की जर कोणाला ग्रुप ए मध्ये कॉलेज भेटलं होतं, त्यानं जॉईन नाही केलं, फ्री एक्झिट केली, तर तुम्हाला त्या ठिकाणी परत 1000 रुपये पेमेंट करणे, फॉर्मला लॉक करणे आणि सबमिट करणे, तरच तुम्हाला थर्ड राऊंडला एलिजिबल केलं जाणार आहे. नंतर यांनी मेन्शन केलंय
की जी काय चॉईस फिलिंग तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये केली होती ना, तर ती 0 मानली जाणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला कॅप राऊंड 3 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, तुम्हाला परत एकदा चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी. मग तो ऍप्लिकेशन फॉर्म नव्यानं भरलेला असो, जुना विद्यार्थी असो, काही फरक पडणार नाहीये. तुमची कॅप राऊंड 2 ची चॉईस फिलिंग 0 मानली जाणार आहे. तुम्हाला कॅप राऊंड 3 मध्ये परत एकदा चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे. त्यानंतर चौथा पॉईंट जर आपण बारकाईने वाचला, त्यांनी मेन्शन केलंय की तुमचं जे रजिस्ट्रेशन फॉर्म आहे ना, तुम्हाला एकदम कंप्लीट करणं आहे. पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते स्कॅन करून अपलोड करणं आहे. जो काय टाइम दिलेला आहे त्या टाइमामध्येच करणं आहे. असं नाही की सकाळचं 11:59 दिलंय म्हणजे तुम्हाला संध्याकाळपर्यंत एक्सटेंड केलं जाणार आहे, असं कुठल्याही प्रकारे होणार नाहीये. जो काय टाइम दिला आहे त्या टाइम मध्येच तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट फिल करणं आहे, डॉक्युमेंट अपलोड करणं आणि पेमेंट करणं आहे. जर तुम्ही पेमेंट केलं तरच तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कंप्लीट होतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. जे मुलं पेमेंट करत नाही त्यांचा ऍप्लिकेशन फॉर्म कंप्लीट होत नाही, त्यांचं नाव एसएमए लिस्ट मध्ये येत नाही. त्यानंतर जर आपण बघितलं, त्यांनी 5वा पॉईंट मेन्शन केलाय की ज्या मुलांना ऑल इंडिया कोटा राऊंड 3 मध्ये सीट अलॉटमेंट झालंय ना, त्यांना कॅप राऊंड 3 साठी कुठल्याही प्रकारे जे आहे ते इलिजिबल केलं जाणार नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आता हा ऑल इंडिया कोटा कोणता आहे, जो काय एमसीसी एक नावाची वेबसाईट आहे ना, त्या ठिकाणी जो ऑल इंडिया कोटा झालता ना 15% सीट साठी, तर त्या ठिकाणी जर तुम्हाला सीट अलॉटमेंट झाला असेल कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 मध्ये, तर तुम्हाला स्टेटच्या 3ऱ्या आणि 4थ्या किंवा मग पुढे जी प्रोसेस चालणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारे एलिजिबल केलं जाणार नाहीये. पण ज्या मुलांना आता ऑल इंडिया कोटा सीईटी सेल मधून बीएमएस चं कॉलेज अलॉटमेंट झालं असेल, तर ते मुलं 100% इकडे पार्टिसिपेट करू शकताय. तुमचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर 6वा पॉईंट मेन्शन केलाय की कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला जे कॉलेज भेटेल ना, ते कॉलेज तुम्हाला जॉईन करणं मॅन्डेटरी असणार आहे, कंपल्सरी असणार आहे. तुम्हाला तिथं कुठल्याही प्रकारे फ्री एक्झिट नसणार आहे. जर तुम्हाला जे कॉलेज अलॉटमेंट झालंय ते कॉलेज नाही आवडलं, तर तुम्ही त्या कॉलेजला फ्री एक्झिट करून काउन्सिलिंग मधून आउट होऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल केलं जाणार नाहीये. पण जर तुम्हाला ऍडमिशन करून डिग्रीज कंटिन्यू करणं असेल, तर कॅप राऊंड 3 ला जे कॉलेज भेटेल त्याच कॉलेजमधून डिग्री कंटिन्यू करणं पडेल. जर तुम्ही तिथून फ्री एक्झिट करणार आहे किंवा कॉलेज जॉईन नाही करणार, त्या कंडिशन मध्ये तुम्हाला ग्रुप एच्या 4th राऊंडला किंवा तिथून पुढच्या ऍडमिशन प्रोसेसला एलिजिबल केलं जाणार नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. त्याच्यानंतर 7वा पॉईंट या ठिकाणी मेन्शन आहे की कॅन्डिडेट हॅव इलिजिबिलिटी ऍडमिशन टू व्हेरियस कोर्स बिफोर फिलिंग द रजिस्ट्रेशन फॉर्म. तुम्हाला ब्राउचर जे आहे ते रीड करणं आहे. तिथे जी काय इलिजिबिलिटी मेन्शन आहे ना, तेवढी इलिजिबिलिटी तुमची कंप्लीट असणं खूप जास्त गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर फिजिकल हँडिकॅपच्या विद्यार्थ्यांसाठी 8वा पॉईंट आहे की तुमचा नीट मध्ये जर फिजिकल हँडिकॅपचा कोटा क्लेम असेल, तर तुम्हाला जे काय 16 बोर्ड दिलते ना एमसीसी ना, तर त्याच्यामधून तुमचं पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट तुम्हाला बनवणं, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर 9वा पॉईंट असा आहे की जे काय रिझर्व्ह कॅटेगरी मधले विद्यार्थी, मग एससी कॅटेगरी असो, एसटी कॅटेगरी असो, फीजे असो, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी असो किंवा एसबीसी असो किंवा मग एसीबीसी जे नवीन 10% रिझर्वेशन दिलं ना ते असो, तर या मुलांना ईडब्ल्यूएस चा कुठल्याही प्रकारे फायदा घेता येणार नाहीये. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. जे रिझर्व्ह कॅटेगरी मधले मुलं आहेत ते जर ईडब्ल्यूएस मधून काउन्सिलिंग करतील आणि जर त्यांची कॅटेगरी वेगळी असेल, तर त्यांचं ऍडमिशन दिलं जाणार नाही, त्यांचं ऍडमिशन जे आहे ते कॅन्सल केलं जाणार आहे. ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं आहे. त्यानंतर 10 नंबरचा पॉईंट आहे, कॅन्डिडेट बिलॉंग टू द रिझर्वेशन कॅटेगरी मस्ट क्लेम ऍप्लिकेशन फॉर्म बिफोर सबमिट द सेम. म्हणजे तुम्हाला कोणत्या कॅटेगरी मधून फॉर्म फिल करायचा आहे ना, हे तुम्ही फॉर्म सबमिट करायच्या अगोदर क्लिअर करणार आहे. एक वेळेस जर तुम्ही जनरल कॅटेगरी मधून किंवा ओपन कॅटेगरी मधून फॉर्म फिल केला आणि नंतर बोलताय की आम्हाला रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये कन्वर्ट व्हायचंय, तर तुमचा फॉर्म कुठल्याही प्रकारे एडिट केला जाणार नाहीये. ही गोष्ट 11वा पॉईंट आपल्याला सांगून जातो. त्यानंतर आपण 12वा पॉईंट बघितला, त्यांनी मेन्शन केलं की तुम्हाला जर एनआरआय कोट्यामधून ऍडमिशन घ्यायचं असेल 5 पटीने जास्त फीस भरून, तर तुम्हाला 7/10/2025 च्या अगोदर जे काय फॉरेजन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पोर्टल आहे ना, तिथे जाऊन तुमचं व्हेरिफिकेशन करणं आणि एलिजिबिलिटी चेक करणं, ही गोष्ट आठवण ठेवा. त्यानंतर एनआरआय स्टुडंट जे आहेत ना, ते फक्त 15% ज्या काय इन्स्टिट्यूशनल कोटा असतात ना, आयक्यू कोटेच्या सीट 15% त्या सीटसाठी एलिजिबल असतात प्रायव्हेट कॉलेजमध्ये. ही पण गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं आहे. हा जो पूर्ण नोटीस होता एमबीबीएस बीडीएस कॅप राऊंड 3 चा, त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये ज्यावेळेस प्रोसेस चालू होईल किंवा अजून काही अपडेट येईल कुठल्याही कोर्स बद्दल महाराष्ट्र स्टेट कोटा, मग तो एमबीबीएस असेल, बीडीएस असेल, बीएमएस असेल, बीएचएमएस असेल, युनानी असेल, ग्रुप सी असेल किंवा बीएससी नर्सिंग असेल, जीएनएम असेल, एएनएम असेल, कोणताही कोर्स असो, त्याची सर्व अपडेट एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये डिटेल मध्ये एक्सप्लेन करून आम्ही
छोट्याशा चॅनल तुमच्याबरोबर नक्की शेअर करू. तुम्हाला जर डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू. तुम्हाला जर ही पीडीएफ फ्री ऑफ कॉस्ट मध्ये हवी असेल तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथं पण आम्ही तुम्हाला ही पीडीएफ 100% शेअर करू.